ह्या एका चुकीमुळे करोडो रुपये खर्च केलेल्या मराठी फिल्म सुद्धा पाण्यात जातात। सध्या राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 या फिल्म्स बद्दल सगळीकडे डिस्कशन चालू आहे। इंस्टाग्रामवर दिसतंय, यूट्यूबवर दिसतंय, न्यूजमध्ये सुद्धा दिसतंय, रील्समध्ये दिसतंय आणि हेच आहे मार्केटिंग। खरं तर लोकांना सतत रिमाइंड करायचं, बॉस ही फिल्म येते, आणि जे दिसतं तेच खरं तर विकलं जातं, लक्षात घ्या। आता दुसरी साईड बघा, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही प्रोड्युसर्स करोडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात फिल्म्समध्ये। चांगली स्टोरी असते त्यांची, चांगले ॲक्टर्ससुद्धा घेतात, मोठमोठे ॲक्टर कलाकार घेतात, डिरेक्टरसुद्धा नोन असतो, सगळं चांगलं असतं, कॅमेरा चांगला असतं, सगळं काही टॉप क्लास, पण मार्केटिंगमध्येच ही माती खातात लोक। ऑलमोस्ट 0 बजेट असतं यांचं मार्केटिंगसाठी, आणि नंतर मग क्वेश्चन्स करतात, माझा पिक्चर चालला नाही। तुझा पिक्चर कसं काय चालेल? लोकांना तुझी फिल्म रिलीज झाली हेच जर माहिती नसेल तर ती फिल्म कसं काय चालेल? एक गोष्ट लक्षात ठेवा, फिल्म बनवणं आणि फिल्म विकणं या दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत। फिल्म बनवणं म्हणजे ऑडियन्स थिएटरमध्ये येत नाही, फिल्म बनवली म्हणजे ऑडियन्स थिएटरमध्ये येत नाही। त्यांना बोलवावं लागतं, त्यांना एक्साईट करावं लागतं, त्यांना ट्रेलर दाखवावा लागतो, त्यांना हाईप द्यावी लागते। इमॅजिन तुमचं लग्न आहे, हॉल रेडी, फूड रेडी, डेकोरेशनसुद्धा रेडी, पण इन्व्हिटेशन कोणालाच जर पाठवलं नसेल तर पाहुणे कसे आणि कुठून येणार? तेच फिल्मसोबत होतं आहे। आणि आता एक सिरियस पॉईंटवर आपण बोलूयात। खूप प्रोड्युसर्सनी पाहिलेत जमीन विकून फिल्म बनवत आहेत, सेविंग संपवत आहेत, कर्ज काढून फिल्म बनवत आहेत। प्लीज डोंट डू दॅट। फिल्म प्रोडक्शन इज नॉट गॅम्बलिंग, इट्स अ बिझनेस। इमोशनमध्ये येऊन फिल्म प्रोड्यूस करू नका। प्लॅनिंग करा, मार्केटिंग समजून घ्या, डिस्ट्रीब्युशन समजून घ्या, ऑडियन्स समजून घ्या आणि मग फिल्म बनवा। बेस्ट फिल्म हिट होतेच, पण बेस्ट प्रमोटेड फिल्म सुपर हिट होण्याचे चान्सेस नेहमी हाय असतात। सिनेमा फक्त कंटेंटचा गेम नाही, तो विजिबिलिटीचा पण गेम आहे।